हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे गुरुपौर्णिमा। तर बघा माझी आज मस्त मस्त पूजा वगैरे, मस्त असा अभिषेक वगैरे सगळं झालंय। लाईफमध्ये गुरु पाहिजे आहे ना, तर गुरु आपले तर देवच आहे, आपण माणूस आहे। तर पूजा वगैरे झाली आणि हा एक ताई आहेत ते सारखं कमेंट करतात, ताई तिलक लाव तिलक लाव। हे बघा ताई, तुमच्यासाठी मी आज लावलेला आहे टिक्का, इकडे पण लावलंय बघा। आज आठवणीनं लावलाय बरं का ताई, तुमच्या थँक्यू। हे बघा मी लावलाय। तर चला आमचं पिल्लू हे बघा, हे माझं बाळ आहे, सारखं दीदी बोल ना म्हणायला मी बनव। तर असं क्यूट क्यूट आमचं हे छोटं बाळ आहे। तर चला तुम्हाला दाखवते माझी पूजा। आणि आज मिस्टरांचा उपवास आहे, माझं नाही, माझा उद्या आहे, सोमवार असतो ना, मग मला दोन उपवास नाही होत। मग लगेच चतुर्थी पण आहे परवा, तर म्हणून मी आज उपवास नाही धरला, फक्त मिस्टरांचा आहे। तर तुम्हाला दाखवते आता काय काय माझी तयारी चालू आहे गुरुपौर्णिमेची, तुम्हाला सांगते मी। बघा हे आज गुरुपौर्णिमेचे आमचे गुरु दत्त महाराज। तर अशी मस्त दत्तांची पूजा झालेली आहे। इकडे अभिषेक पण झालाय बघा, वेगळी पूजा केली असं मस्त। आणि इकडे बघा देवपूजा पण अशी झालेली आहे। कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। अशी पूजा मस्त, घर वगैरे सगळं पुसून केलेली आहे बघा पूजा अशी। आणि मिस्टरांनी सकाळी सकाळी असं मस्त असा धूप आणलाय, तर खूप भारी घर एकदम फ्रेश वाटते। तुम्हाला दाखवते, थांबा पूर्ण मस्त भक्तिमय प्रसन्न असं वातावरण वाटते पूजा केल्या, वेगळंच वाटतं आहे ना। तर बघा हा बाबा, तर बघा अशी पूजा झालेली आहे मिस्टरांसाठी उपवासासाठी। म्हणजे एकाचा उपवास असला ना, सगळ्यांना आमच्या इकडे तेच असतं खायला। तर मी अशी मस्त इकडे साबुदाणा वडा, त्यांना नाही का उशीर होत म्हणून थोडंसं ह्याच्यातलं काढले, पटापटा मिक्स करून बनवून दिलं। इकडे वडे बनवले होते। आणि इकडे बघा ही आहे चटणी, वड्यासोबत चटणी पाहिजे म्हणजे पाहिजे। तर हे बघा इकडे चटणी। आणि इकडे बघा असे आज मी मुलांना जेवाय घालणार आहे गुरुपौर्णिमेचं। तर मी रात्री इकडे छोले भिजत घातले होते बघा, असे मस्त भिजलेत। तर संध्याकाळी दुपारी स्वयंपाक करेन। बघा दरवाजाला पण हात लावलाय असं मस्त पैकी। आज घर वगैरे सगळं पुसून झालेलं आहे। तर बघा आता सगळं काम वगैरे झालेलं आहे। थोड्या वेळाने स्वयंपाक करेन, म्हणजे नाही का 5 मुलं जेवायला घालायचे मला। आज नाही का गुरुपौर्णिमेचं मस्त असं छोल्याची भाजी, श्रीखंड आणणारी, वरण भात आणि चपाती बनवणारी। तर चला मी थोड्या वेळाने लागते स्वयंपाकाच्या तयारीला। तुम्हाला आजचं ब्लॉग म्हणजे तेच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन आजच्या। तर चला मी थोड्या वेळाने लागते स्वयंपाकाला। बघा मी स्वयंपाकाला लागले नाही का। तर बघा माझी बाळ पण बटाट्याचे सोलं, माझी मोठी मुलगी मला हेल्प नाही करत, माझी छोटी मुलगी मला हेल्प करते। मोठी आहे ना ती माझ्यावर गेली, मी पण अशीच होते लग्नाच्या आधी तर ती माझ्यावर गेली। आणि छोटी नाही का तर माझ्यावर गेली। तर तुम्हाला दाखवते ती कशी मला सॉरी माझ्यावर म्हणजे माझ्या बहिणीवर असं म्हणायचं होतं। माझी बहीण पण अशी छोटी काम करायची आणि मी करायची नाही। तर चल दाखवते तुम्हाला। तर हे बघा मला छोलेमध्ये बटाटे हे करायचंय। हा बाबा हां टाक। तर बघा कसं बटाटे हे करून देते, सोलून दिले तेवढे बटाटे। तर चला माझा स्वयंपाक चालू आहे, मी करून घेते पटापटा। तर बघा इकडे छोले बॉईल करून घेतलेत असं ते हे खडे मसाले घालून। आता इकडे वाटण पण तयार झाले, इकडे डाळ लावली आहे आणि इकडे बघा राईस झालाय। तर चला मी पटापटा आवरून घेते आणि तुम्हाला फायनल स्वयंपाक झाला ना दाखवते। ते डस्टबिनमध्ये टाक बाबा, कॅरी बॅगमध्ये घेऊन। लय हुशार आहे माझं बाळ, मला हेल्प करते, त्याचं नको टाकू। तर चलो मी काय करते, पहिलं तुम्हाला सगळं स्वयंपाक करून घेते। मुलांना नाही का दिवस मावळायच्या पहिलं जेवाय घातलं ना, मग नंतर मी नाही का थोडंसं नामस्मरण करायला बसते, मग मला टाईम भेटतो। तर चला मला अजून पीठ पण मळायचं आहे, मी सगळं फायनल स्वयंपाक करते। हा डस्टबिनमध्ये टाक। मी स्वयंपाक करत होते तर आमच्याकडं आलेला आहे हे गाडा। तर एवढं छान आहे बघा। तर मी एवढ्या वस्तू घेतल्यात, तर बाईक मी असं नवीन बाथरूममध्ये ठेवायला बघा। हे घे बाळा पकड। बघा कसलं बाहेर, तुला काय घ्यायचं घे पटकन, चल एकच घ्यायचं पण हा। तर बघा कसलं क्यूट आहे हे बघा। तर चला मी तेवढं घेतलंय, नवीन बाथरूममध्ये नवीन गोष्टी आहे ना। चला मग कोलगेट ठेवायचं नाही भेटत आहे, तर ते चांगलं नाही आहे, तर ते नको मला। मी काय घेतले तुम्हाला काय घ्यायचं घे टकलू घे, मी देते पैसे। कायची कशाला दुसरं घे।
तर चलो मग नको घेऊ, राहू दे. एवढं बस झालं बाळा. चल दुसरं नाहीये एवढं, भांडे भरपूर झालेत आपल्याकडे. ये लवकर. तुला काय घ्यायचं घे पटकन. चला मी घेते, मला स्वयंपाक करायचंय. मी भाजी करत करत ते गाडा आला ना तर मी गेले बघा. बायकांना संसाराला किती पण कमी पडतं हो, आहे ना. तर बघा मी हे प्लेटी, मी म्हटलं भांडे नाही घ्यायचे आणि मला दिसले की मी घेतलेच. हे बघा 20 रुपीजला अशी मस्त मस्त प्लेटी होत्या. पोहे खायला छान आहेत ना. हे बघा मला हे फुल आवडलं म्हणून मी घेतले बघा. तर असे हे बघा 5 घेतले अशा प्लेटी. तर हे 5 प्लेटी घेतल्या. माझी भाजी बघा चालू आहे, मसाला परततोय. तर आणि संसारासाठी करायला लागतं आहे ना. हे बघा हे वायपर घेतलं आणि इकडे आहे साबण ठेवायचं आहे. दोन्ही कलर सेम झालेत का, दुसरं चेंज करून आणायला लागेल. तर जा ना बाबा, आण जा, ठेवून जा. तर दुसरा कलर द्या मला. बघा मला हे कुठला पण आण, पण दुसरा आण. हे ग्रीन ग्रीन दिसते सगळं. हां जा. बघा हे आणले असं. तर चला बाबा मला उशीर होते, मला स्वयंपाक करायचा आहे. तर चलो असं मी संसारिक आहे बरं का. प्लेटी छान आहे तो पोहे खायला, आहे ना. असं छोटंसं मस्त डिझाईन आहे. तर चलो आपण करूया बाबा स्वयंपाक. चला मी पटापटा स्वयंपाक करून घेते. बघा फायनली माझा स्वयंपाक झाला. चपाती केल्या तर बघा चेहरा असं घाम घाम झालाय. तर चला तुम्हाला दाखवते मी कसं काय काय स्वयंपाक केलाय. तर चलो ते काढून. मुलगी गेली मुलांना बोलवायला. तर बघा मी पटापटा आता प्लेटी करते. बघा एवढ्या साऱ्या चपात्या बनवल्या मुलांसाठी. आणि इकडे बघा आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हटलं 5 तरी मुलं जेवायला घालावं, थोडं चांगलं असतं आपल्यालाच, आहे ना. तर हे बघा इकडे अशी छोल्याची भाजी. वा मस्त झाली आहे ना. कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. छोल्याची भाजी इकडे आहे. असं वरण बघा, हे आहे असं वरण. आणि इकडे आहे हा राईस. बघा एवढा स्वयंपाक झाला आहे. आणि फ्रीजमध्ये गोडमध्ये दाखवते तुम्हाला. तर गोडमध्ये आहे इकडे श्रीखंड. इकडे श्रीखंड आणून ठेवलं आहे. तर चला मी पोरांना नाही का जेवायला घालते. तर चलो चलते है. आता इकडे देवांचे भजन लावते आणि मस्त दिवाबत्ती पण करून घेते, म्हणजे नाही का पोरांना जेवायला घालता येते. अशी मस्त सकाळचा दिवा आहे बघा, सॉरी दुपारचा आहे. परत दुपारी मी तेल ओतलेलं, तर दिवा चालूच आहे. तर चला आपण करूयात तयारी. पोरं वगैरे जेवण झालं बघा, मुलांना जेवायला घातलं आणि आम्ही पण जेवलो. असं सकाळी वडे खाल्ले होते, त्याच्यावरच थोडीशी दुपारी मुलीची, माझा पण आज उपवास झाला, धरला असतं तर बरं झालं असतं. थोडीशी मॅगी खाल्लेली. तर बघा आता जेवले. आता परत पसारा पडला टाकून. हे बघा इकडं मुलींचं कार्यक्रम बघत ते त्यांचं फेवरेट नाही का, ते बघा काय नाव बिंदास काव्य आहे. तर ते बघतायत आणि जेवतायत बघा. तर चला आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चलते हे बाय.